सीमा भागातील माणकापूर इथं राहणाऱ्या रुक्मिणी मल्हारी या 40 वर्षीय महिलेच्या डाव्या बाजूच्या मूत्रपिंडावर असणाऱ्या ॲड्रिनल ग्लँडमध्ये गाठ झाली होती. त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायचा. त्यांनी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचार करणं मोठं जिकिरीचं असल्यानं त्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर त्यांना डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतलं. त्यानंतर त्यांच्या योग्य त्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये त्यांना फिओक्रोमोसाइटोमा हा आजार झाल्याचं निदान झालं. ॲड्रिनल ग्लँडमध्ये 10x5 सेंटीमीटरची गाठ असल्याचं आढळून आलं. त्यांच्या उच्च रक्तदाबामुळं ही गाठ काढणं जिकिरीचं बनलं होतं. मात्र डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र नेरली यांनी अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचं आव्हान स्वीकारलं. त्यांनी भूलतज्ञ डॉक्टर संदीप कदम, डॉक्टर रश्मी चव्हाण, यूरोलॉजिस्ट डॉक्टर अभिजित पाटील, कॅन्सर सर्जन डॉक्टर बसवराज कडलगे यांच्या सहकार्यानं ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. तर आम्ही CT स्कॅन आणि MRI दोन्ही केलं आणि रक्ताची तपासणी केल्यावर समजून आलं की हे फिओक्रोमोसाइटोमा आहे. ही मोठं गाठ आहे. साधारण 10 सेंटीमीटरचं गाठ होतं लांबीला आणि 5 सेंटीमीटर जाडीनं तेवढं गाठ होतं. आता ह्या गाठाला ऑपरेशन करून काढायला पाहिजे. ही एक ट्रीटमेंट आहे. ह्याच्या पलीकडं आम्हाला औषध पण द्यायला लागते ते ब्लड प्रेशर मेंटेन करायला आणि ऑपरेशन त्याचा ओपन ऑपरेशन करून ते पूर्ण गाठ काढलं. ते गाठ काढल्यानंतर त्याचं ब्लड प्रेशर आता कंट्रोलमध्ये आहे. त्याला जे अगोदर 4-5 औषध लागत होते ब्लड प्रेशर कंट्रोल करायला, आता 1 किंवा 2 औषधांनी ते कंट्रोलमध्ये आलं. आणि हे ऑपरेशन जे काय आहे हे साधारणपणे कुठल्या साधा हॉस्पिटल किंवा सिम्पल हॉस्पिटलमध्ये होत नाही. का म्हणजे याचा ऑपरेशनचे रिस्क असतात. पेशंट ऑपरेशन टेबलवरसुद्धा म्हणजे त्याला ऑपरेशन म्हणजे मॉर्टॅलिटी होऊ शकते किंवा मरू शकते पेशंट. तर ब्लड प्रेशर मेंटेन करायला ते ॲनेस्थेटिस्ट सर्जन सगळे प्रयत्न करायला पाहिजे, मगच ते होते. रुक्मिणी मल्हार यांची प्रकृती हळूहळू सुधारतीये. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळं आशा सोडलेल्या आणि हतबल झालेल्या मल्हार कुटुंबाला डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठा आधार मिळालाय. या शस्त्रक्रियेसाठी जवळपास 4.5 ते 5 लाखाचा खर्च अपेक्षित होता. मात्र शासकीय योजनेतून ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मल्हार कुटुंबियांनी डॉक्टरांसह डी.वाय. पाटील हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानलेत. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी सर्व डॉक्टरांचं अभिनंदन केलं.